माझं नाव अनिल हिंदराव इंगळे। मी या उपनगराचा एक मतदार आहे आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की देशमुख साहेबांचे मी कार्यकर्ते आहोत। या प्रभागामध्ये गेली 15 ते 20 वर्ष अगदी गटर रस्त्यापासून ते लाईटपर्यंतच्या सर्व सुविधा साहेबांनी त्यांच्या व्यक्तिगत त्याचबरोबर महानगरपालिकेच्या त्यांच्या योजना या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने राबवलेल्या आहेत। आणि शहरामध्ये ज्या सुविधा आहेत, एक व्हिजन असणारा माणूस आहे, एक दृष्टी असणारा माणूस आहे आणि असा माणूस निवडून येणं खूप गरजेचं आहे। आणि 100% प्रभाग 9 मधून ते निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत। ते त्यांच्याबरोबरच त्यांचे असणारे जे सहकारी जे 4 उमेदवार आहेत ते सर्वच्या सर्व अगदी खूप चांगल्या मताने निवडून येतील। कामाचा माणूस आहे आणि त्यांची टॅगलाईन आहे की कामाचा माणूस जो जनतेच्या मनातला हृदयातला तो आमचा शारंगधर 100% निवडून आल्याशिवाय राहणार नाही। मी इथे येऊन 2 वर्ष झाली। त्यांचं काम ऐकलेलं आहे की त्यांनी खूप काम केलं, रस्त्याचं काम केलेलं आहे, लोकांची पाण्याची सोय केलेली आहे। रस्ता एकदम म्हणजे आम्ही ज्यावेळेस जागा घेतली त्यावेळेस एकदम असं खराब होता, पण आता रस्ते पण चांगले केले। साधारणतः काम खूप चांगलं आहे असं मी ऐकलेलं आहे आणि प्रत्यक्ष म्हणजे अनुभव पण घेतलेला आहे। त्यापासून आम्हाला छान त्यांनी सहकार्य केलेलं आहे, त्यासाठी त्यांना निवडून द्यावं असं माझं सर्व सभासदांना इथल्या मतदारसंघाला आव्हान आहे की त्यांना निवडून द्यावं, चांगल्या मताने निवडून द्यावं। माझे नाव स्नेहा संतोष पाटील, आपला प्रभाग क्रमांक 9 आहे। आपल्या प्रभाग क्रमांकातून यावेळेला आपले लाडके नेते म्हणा किंवा कायम मदतीला आपल्या धावून येणारे शारंगधर देशमुख साहेब आपल्या इथं उभारले आहेत। आपल्या या प्रभागात त्यांनी बरेच कामं केलेली आहेत, बऱ्याच जणांचे प्रश्न मार्गी लावलेत। आपल्या इथं प्रमुख समस्या जी पाण्याची होती त्याचा पाणी प्रश्न साहेबांनी सोडवलेला आहे। तरी आपल्या इथं काही कार्यक्रम असतील, काही कामं असतील तर त्यांच्याकडून त्याची पूर्तता केली जाते आणि त्यांचे कायम। माझं नाव संतोष गावडे, प्रभाग क्रमांक 9 मधून आमचे लाडके नगरसेवक माननीय शारंगधर देशमुख व महायुतीचे 4 उमेदवार भरघोस मताने निवडून येतील। आणि साहेबांनी जे केलेले काम आहे ते एकही काम कुठलं नाही, सगळ्या सोयीसुविधा करून दिलेल्या आहेत। बाकी काही केलेलं नाही, सगळ्या सोयीसुविधा करून दिलेल्या आहेत। साहेबांनी पूर्ण कामं केलेली आहेत भागातील आणि कधीही गेलं की साहेब नाही म्हणत नाहीत कामासाठी। आणि दुसरी गोष्ट एकच बोलू इच्छितो, टॅगलाईन विरोधकांना एकच भीती, प्रभाग क्रमांक 9 मधून महायुतीच्या उमेदवारांचं लीड किती। महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आली पाहिजे। या सत्तेमध्ये देशमुख साहेबांचं जे काही या भागातलं काम आहे, त्यांनी जे काही कामं केलेलं आहेत त्या आधारावरती बऱ्यापैकी नगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता यावीच लागते। गेली 20 वर्ष झालं या भागात काँग्रेसचंच कार्य आहे, त्या कार्याला काही एवढी कामं वगैरे काही झालेलं नाही। साहेबांनी जी काही कामं केलेली आहेत सांगण्यापलीकडे बरीचशी अशी कामं केलेली आहेत। एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व या पद्धतीनं देशमुख साहेबांनी कामं केलेली आहेत। अर्ध्या रात्री जरी गेला तुम्ही घरी किंवा 12 वाजता जरी कॉल केला, साहेब हजर असतात घराच्या दारात किंवा असू दे आपण कॉल केला तर त्यांच्या दारात। असाच नगरसेवक आम्हाला महायुतीमध्ये फडकून द्यायचा आहे आणि महायुतीचा हवा हा नगरपालिकेवरती फडकवायचा आहे। त्यामध्ये देशमुख साहेबांचं योग्य आमच्या ठिकाणी आमचं मतदान आहे त्यांना। सारंग साहेबांनी आमच्या इथं भरपूर प्रगती केलेली आहे। त्यांनी रस्ते केलेत, गटारी केलेत, पाण्याचा प्रॉब्लेम होता ते पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, भरपूर म्हणजे त्यांनी सहकार्य केले, त्यांचं आभारी आहे।